महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर परदेशाची वाट धरलेल्या नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली। गावी गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी परदेशात जाण्यापेक्षा आपला गावच बरा असं सांगून विरोधकांचे कान टोचलेत। परदेश सहलीवरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊतांना देखील टोला लगावलेला आहे। पाहूयात। नेत्यांच्या परदेश सहलींवर मुख्यमंत्र्यांची टीका। दरे गावातला व्हिडिओ ट्विट करत साधला नेत्यांवर निशाणा। परदेशी फिरणाऱ्या नेत्यांना सुनावले खडे बोल। राज्यातले अनेक नेते सुट्ट्यांसाठी परदेश दौऱ्यावर गेलेले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ दरे गावी सुट्टीसाठी गेले आहेत। दरे गावात गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी तिथूनही विरोधी पक्षाचे नेते आणि सत्ताधाऱ्यांमधील काही नेत्यांना शाल जोडीतले लगावले आहेत। परदेशी फिरण्यापेक्षा गड्या आपला गाव बरा असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गावच बरा। शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठुरायाची पंढरी। लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढत महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला। यावेळेस शेत शिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली। जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमानं 2 घास खाऊ घातले। तसंच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली। इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच, पण पुन्हा एकदा नव्या जोमानं नवी आव्हाने सर करण्याचं बळही देते, असं ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन शंभूराज देसाई यांनी देखील विरोधकांवर टीका केली आहे। एवढं आधुनिक शेती माननीय सीएम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मातीची ओढ आहे, तर काही लोकांना जरा वेळ मिळाला की साता समुद्र पार जायची सवय आहे। त्यामुळे ज्याची त्याला सवय लकलाभ होऊ द्यात। आपल्या मातीतला कोण आहे, आपल्या मातीत पाय घट्ट रोवून उभा राहणारा कोण आहे, आपल्या सुखादुःखात येणारा कोण आहे, आपल्यामध्ये मिसळणारा कोण आहे, हे महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखून आहे। सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते परदेश सहलीसाठी गेले आहेत। सहलीसाठी परदेशात फिरणाऱ्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत। किमान आता तरी शिंदेंच्या या व्हिडिओनंतर परदेशी गेलेले नेते मायदेशी येतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।